श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिराळ ऑनलाईन सजावट स्पर्धा आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉक्टर रेखाताई चव्हाण पाटील गोरलेगावकर यांच्या वतीने नागपंचमीनिमित्त शिराळ ऑनलाईन सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये 21 स्पर्धकांनी भाग नोंदविला असून त्या स्पर्धकांनी सुंदर अशा प्रकारची सजावट करून आणि विविध गाण्यांचा त्यात समावेश करून तो व्हिडिओ पाठवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि भव्य अशा वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन सोबतच वक्तृत्व स्पर्धा आणि शिराळ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संत रोहिदास सभागृह हदगाव येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी श्री महेश वडदकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री देवीदास फुलारी, जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ता डॉक्टर भारती मडवई, हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजेश पुरी हे उपस्थित होते। विशेष उपस्थितीमध्ये डॉक्टर सुजित येवलीकर, भास्करराव कदम, नानाराव कल्याणकर, श्यामराव पाटील मनाटकर, बालाप्रसाद मुंदडा, संगमेश्वर लांडगे, नारायणराव पाटील बाबळीकर, प्राध्यापक राजेश राऊत, संजय कल्याणकर हे होते। या कार्यक्रमामध्ये शिराळ सजावट स्पर्धेमध्ये राधिका तुपतेवार यांनी प्रथम पारितोषिक पटकावले। 21,000 रुपयाचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले। धानोरा या गावातील माऊली रुई यांना द्वितीय क्रमांक 11,000 तर वायपना येथील वैष्णवी शिंदे यांनी तृतीय क्रमांक 7,000 तसेच बाबळी गावातील प्रतीक्षा तंत्रे आणि उंचेगाव येथील आशा शिंदे यांना उत्तेजनार्थ बक्षीस 1,100 रुपये देण्यात आले। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेसाठी विविध विषयांचा समावेश करण्यात आला होता। या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत तब्बल 94 स्पर्धकांनी सहभाग घेऊन दिलेल्या विषयावर स्वतःचे विचार प्रभावीपणे मत मांडताना दिसून आले। वक्तृत्व स्पर्धेमध्ये नागेश तुळसे यांनी प्रथम पारितोषिक पटकावले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 11,000 रुपयाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले। द्वितीय क्रमांक तन्वी नवले यांनी तर तृतीय क्रमांक महेश काळे यांना प्रत्येकी 7,000 आणि 5,000 रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले। उत्तेजनार्थ बक्षिसे लक्ष्मण शेन्नेवाड आणि विशाखा सावते यांनी पटकावले। स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना डॉक्टर रेखाताई चव्हाण पाटील गोरलेगावकर यांच्या वतीने प्रमाणपत्र आणि प्रोत्साहनपर बक्षीस स्वरूपामध्ये भेटवस्तू देण्यात आली। या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशाहीर गजानन जाधव यांनी केले। प्रास्ताविक आणि आभार व्यक्त करताना डॉक्टर रेखाताई पाटील चव्हाण यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले। या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर विधानसभेतील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या सुंदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नुपूर चव्हाण, प्राध्यापक ज्ञानेश्वर कदम, महेश पाटील सोडेगावकर, डॉक्टर संतोष चव्हाण, संभाजी कदम, डॉक्टर भगवानसिंग ठाकूर, शंकर पाटील, अजिंक्य चव्हाण, पप्पू गिरी, सुनील चव्हाण, बालाजी शादुलवाड, शंकर माने, गजानन चव्हाण, नारायण चव्हाण, रमेश कदम, खुशालराव कदम, रामराव कदम यांच्यासह महिला काँग्रेसचे पदाधिकारी आणि चव्हाण कुटुंबातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले।